आभाळानं साथ सोडली, दुष्काळाची चाहूल लागली आणि आता पिकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांवर चक्क घागरीनं पाणी घालण्याची वेळ आली। टँकरचं पाणी विकत घेऊन एक एक रोप जगवण्याचा हा संघर्ष केवळ एका शेतकऱ्याचा नाहीये, तर संपूर्ण लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वेदनेचं बोलकं चित्र आहे। पाहूयात या संदर्भातली एक स्पेशल रिपोर्ट। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं पावसाच्या भरवशावर पेरणी केली, तर काही शेतकऱ्यांनी पावसाला उशीर झाला म्हणून असलेल्या पाण्यावरच अनेकांनी भाजीपाला आणि फळबागांची लागवड केली। मात्र पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतातील पिकं करपण्याच्या मार्गावर आहेत। पिकं वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। टँकरनं आणलेलं पाणी आणि तांब्या घागरीनं एक एक रोपाला पाणी घालून पिकांना जीवदान देण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। दुष्काळाची चाहूल लागलेल्या या परिस्थितीत शेतकऱ्यांचा संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसतोय। जे पेरलंय, आपण पाहतात माझ्या पाठीमागे पेरलेलं पीक आज माना टाकायला सुरुवात झालेली आहे। एकदम वाळते आता पीक अशी तयार झाली आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती तयार झालेली आहे की आता दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली, दुष्काळ येतो की काय अशी भीती मनामध्ये तयार झालेली आहे। चाकूर तालुक्यातल्या दापक्याळमधील शेतकरी मैनुद्दीन शेख यांनी एका एकरात टोमॅटोची लागवड केली। मात्र पावसानं दगा दिल्यानं हे पीक सुकण्याच्या मार्गावर आहे। पिकावर केलेला लाखोंचा खर्च वाया जाऊ नये म्हणून ते टँकरनं पाणी विकत आणतायत। त्यानंतर घागरीनं प्रत्येक टोमॅटोच्या रोपाला पाणी घालून पीक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत। कुटुंबासह दिवसभर उन्हात राबणाऱ्या या शेतकऱ्याची जिद्द आणि पीक वाचवण्याची धडपड सध्या दापक्याळ परिसरात चर्चेचा विषय ठरतीये। पाऊस पडेल, पुन्हा पोरला पाणी वाढेल म्हणून या हिशोबाने मी टमाटे लावलो 1 एकर। टमाटे लावल्यानंतर पुन्हा काही पाऊसच पडणार गेलो, पाऊस पडणार गेलो म्हणून मग काही बरेच दिवस वाट बघितलो, पुन्हा काही दिवस चूळ पाणी टाकल्यानंतर पुन्हा मग काय झालं, टँकर घेतलो, टँकरनं पाणी टाकू लागलो। ते आता किती खर्च आहे त्याचं काही सांगता येणार साहेब। आता एकीकडे वाढलेला उत्पादनाचा खर्च, दुसरीकडे पावसानं फिरवलेली पाठ, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय। पिकं वाचवण्यासाठी टँकरचं पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे, तर प्रत्येक रोप जगवण्यासाठी जीवाचं रान करावं लागतंय। मात्र हा संघर्ष किती दिवस चालणार हा मोठा प्रश्न आहे, कारण आता प्रत्येक शेतकऱ्याची नजर फक्त आभाळाकडे लागली आहे। वेळेत पाऊस झाला तरच पिकं वाचतील, अन्यथा एका पिकाचं नाही तर शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टांचं, स्वप्नांचं आणि जगण्याच्या आशेचं मोलही पावसाअभावी मातीमोल होईल। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।